राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अतिशय महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्या। राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची घोषणा केली असून आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा मिळणार आहे। सर्व काही बातम्या बघणार आहोत, त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। सुरुवातीला शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। शेतकऱ्यांची पीक विम्याची प्रतीक्षा संपली। पीक विम्याचे 2400 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार। खरीप हंगाम 2025 चा पीक विमा 8 ते 10 दिवसांमध्ये जमा होणार असल्याची माहिती। बँक कोणतेही असो 2 लाखांचे कर्ज माफ होणारच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। तसेच अफवांवरती विश्वास न ठेवण्याचे शेतकऱ्यांना आव्हान। कांदा गडगडला 800 रुपये प्रति क्विंटल दराने शेतकरी तोट्यात। शेतकरी आता दर कोसळण्याच्या नव्या संकटात। उत्पादन खर्च लाखात, हाती फक्त तोट्याची पाटी। एकेकाळी ग्राहकांना रडवणाऱ्या कांद्याने यंदा शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी असल्याचे चित्र आहे। युद्धाचा भडका घरात, गृहिणी धास्तवल्या। घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग। केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरचे दर अचानक वाढवल्यामुळे घरोघरी गृहिणींचे बजेट चांगलेच आता गॅसवरती आले असल्याचे चित्र बघायला मिळत आहे। सध्या जर बघायला गेलं तर युद्धाच्या परिणामामुळे गॅस सिलेंडरच्या किमती वाढल्या। ते शेतकरी कर्जमुक्तीपासून वंचित। 2 लाखांवरती कर्ज असणाऱ्यांना योजनेचा लाभ नाही। विधिमंडळामध्ये मुद्दा गाजणार, विरोधक आक्रमक होण्याची शक्यता। सरकारने 2 लाख रुपयापर्यंतचे कर्ज माफ केले असले तरी 2 लाखांपेक्षा कर्ज असलेल्या शेतकऱ्यांचं काय होणार, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे। कर्जमाफीने तात्पुरता दिलासा, पण शेतमालाच्या भावाचे काय? बळीराजाचा सरकारला सवाल। सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर केली असली तरी पण शेतमालाच्या भावाचं काय? शेतमालाचे भाव कधी वाढणार, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला। 15,964 शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार 16 कोटी। जानेवारी महिन्यातील बाधितांना मिळणार दिलासा। जळगाव जिल्ह्यातील अपडेट आहे। त्याचबरोबर अजून कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पैसे मिळणार, पुढे बघूया। लाखो रेशन कार्ड होणार बंद। उत्पन्न मालमत्ता तपासणी 1 एप्रिल पासून कडक नियम। केवायसी करणे अनिवार्य, केवायसी करण्याचे आव्हान। राज्यातील सिंचन प्रकल्पांना चालना आणि पूर नियंत्रणासाठीही भरीव तरतूद। नदीजोड प्रकल्पांद्वारे दुष्काळग्रस्त भागाला दिलासा। अर्थसंकल्पामध्ये अनेक महत्त्वाच्या घोषणा करण्यामध्ये आल्या। द्राक्षाची निर्यात 23,000 मेट्रिक टनांनी घटली। 700 कोटींचे नुकसान। नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जास्त फटका। वातावरणातील बदलाचा देखील परिणाम। युद्धामुळे देखील शेतकरी संकटात सापडले। पात्र शेतकऱ्यांचा आकडा कर्जमाफी योजनेच्या अटी शर्तीनंतर निश्चित होणार। अकोला जिल्ह्यातील 90,688 शेतकऱ्यांचे 1,069 कोटी 64 लाख पीक कर्ज थकीत असून आता लवकरच शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे। वीज बिल शून्य होणार। सौर प्रकल्प 15,000 रुपयांनी स्वस्त मिळणार। घरगुती वीज ग्राहकांसाठी निवासी रूफटॉप सोलार प्रकल्प। सीसीआयने 30 एप्रिलपर्यंत कापसाची खरेदी सुरू ठेवावी। सध्या जर बघायला गेलं तर सीसीआयने 30 एप्रिलपर्यंत कापसाची खरेदी सुरू ठेवावी अशी मागणी करण्यात आली। एकाच छताखाली आता 7/12 नमुना 8 मिळणार। अर्ज स्वीकृती पडताळणी सेवा वितरण प्रक्रिया गतीने राबवली जाणार। आता एकाच छताखाली 7/12 नमुना आणि 8 मिळणार असल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळणार। महत्त्वाची बातमी, शेजाऱ्याकडून कनेक्शन घ्याल तर वीज चोरीचा गुन्हा दाखल होणार। महावितरणाचा कडक इशारा। स्मार्ट मीटर प्रणालीद्वारे थकबाकी असल्यास वीज डिस्कनेक्ट होणार असल्याची माहिती। शेतकऱ्यांसाठी आनंद वार्ता। पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता 13 मार्च या दिवशी जमा होणार आहे आणि याच सोबत नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील जमा होण्याची शक्यता आहे। अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार। लाडक्या बहिणींचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता रखडला। मार्च महिन्याचे देखील 1,500 रुपये कधी येणार? बहिणींना हप्त्याची प्रतीक्षा। लवकरच बहिणींच्या खात्यावरती 2 हप्त्यांचे पैसे जमा होणार असल्याची माहिती। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी। नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेच्या लाभासाठी फार्म आयडी असणे आवश्यक। शेतकऱ्यांना फार्म आयडी काढण्याचे आव्हान। मक्याचे दर गगनाला, चारा नाही दावणीला। गतवर्षी गुंठा 1000, यंदा थेट 1,800 ते 2,000 रुपयांवरती दर। सध्या जर बघायला गेलं तर मक्याचे दर आता गगनाला गेले आहेत। चारा नसल्यामुळे देखील शेतकरी संकटात। जानेवारी महिन्यातील बाधितांना मिळणार दिलासा। जानेवारी महिन्यात अवकाळी पावसासह वादळामध्ये नुकसानग्रस्त ठरलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। सरकारच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाई जमा होणार। युद्ध दीर्घकाळ सुरू राहील तर भारताची शेतमाल निर्यात धोक्यामध्ये। GTRIच्या अहवालामध्ये महत्त्वाचा इशारा। शेतकऱ्यांना देखील फटका।
महिला सक्षमीकरणाला शासकीय योजनांमधून चालना. मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती. विकसित भारत नारी शक्ती संगम परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. निकषांचा खेळ सोडा, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा. विरोधकांची मागणी. सध्या जर बघायला गेलं तर निकष न लावता शेतकऱ्यांचा सरसकट सातबारा कोरा करण्याची मागणी करण्यामध्ये आली आहे. हमीभावाचा कायदा त्वरित लागू करण्याची मागणी. शेतकरी आर्थिक विवंचनेमध्ये सापडल्यामुळे अतिशय तणावपूर्ण जीवन जगत असून त्याला या अवस्थेतून बाहेर काढण्यासाठी त्याचे आर्थिक कवच असलेला हमीभावाचा कायदा त्वरित लागू करावा अशी मागणी करण्यामध्ये येत आहे. शेतकऱ्यांना देखील हमीभावाच्या कायद्याची अत्यंत गरज. अर्थसंकल्पावरून वडेट्टीवारांची माहिती. सरकारवरती टीका. कर्जमाफीला ढोंग म्हणत केले आरोप. सध्या जर बघायला गेलं तर काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी राज्याच्या अर्थसंकल्पावरून महायुती सरकारवरती जोरदार टीका केली असल्याचं बघायला मिळत आहे. शेतकरी कर्जमाफी योजनेला आता ढोंग असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. ई-पीक पेरा नोंदणीसाठी ऑफलाईन फोटो अपलोड सुविधा. सध्या जर बघायला गेलं तर ई-पीक पाहणी फक्त ऑनलाईनच नव्हे तर आता ऑफलाईन देखील करण्यासाठी सुविधा उपलब्ध करण्यात आली. पश्चिम आशियातील तणावामुळे तेल दरामध्ये वाढ. देशांतर्गत महागाई मात्र नियंत्रणामध्ये असल्याची माहिती संसदेमध्ये अर्थमंत्र्यांनी दिली. लाखावरती शेतकऱ्यांना मिळणार आता प्रोत्साहन. सध्या जर बघायला गेलं तर नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून 50,000 रुपये अनुदान देण्याची घोषणा करण्यामध्ये आली आहे. शेतकऱ्यांना काहीसा दिलासा. पीक विम्याची प्रतीक्षा करत असलेल्या राज्यातील लाखो शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली असून आता शेतकऱ्यांची खूप दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे. अखेरकार शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रातील शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेमध्ये होते. अखेरकार शेतकऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी आली आहे. येत्या 8 ते 10 दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती खरीप पीक विम्याचे तब्बल 2,400 कोटी रुपये आता या ठिकाणी जमा होणार असल्याची अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली असून आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आहे. खरीप हंगाम 2025चा पीक विमा आता येत्या 8 ते 10 दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असून पीक विम्यापोटी साधारणतः 2,400 कोटींचा निधी आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार. लाडकी बहीण योजनेमध्ये मोठी पडताळणी. 1 कोटींपेक्षा अधिक महिला अपात्र ठरण्याची शक्यता. निकषामध्ये न बसणाऱ्या आणि ई-केवायसी न केलेल्या अनेक आता महिला अपात्र होण्याची शक्यता. अमेरिकेच्या आतताईपणाच्या सामान्यांना बसत आहेत झळा. भारत एलपीजी सीएनजी तुटवडा. गॅस सिलेंडरचा देखील भडका. सध्या जर बघायला गेलं तर युद्धाच्या परिणामामुळे गॅस सिलेंडरच्या किमती वाढल्या आहेत. गॅस सिलेंडर काटकसरीने वापरावे लागणार. 25 दिवसानंतर मिळणार सिलेंडर. इस्रायल आणि इराण युद्धाचा परिणाम थेट गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यावरती झाला असून आता या ठिकाणी गॅस सिलेंडर काटकसरीने वापरावे लागणार आहे. व्हीएसआर कंपनीच्या मालकाच्या मुलाच्या लग्नाला कोण कोण होते? रोहित पवारांकडून प्रफुल्ल पटेल यांना आव्हान. सध्या जर बघायला गेलं तर अजितदादांच्या अपघाती मृत्यूनंतर आता अनेक सवाल रोहित पवार यांच्या माध्यमातून उपस्थित करण्यात येत आहेत. इराणची बॅकफूट खेळी. शेजाऱ्यांची माफी पण ट्रम्प समोर झुकण्यास स्पष्ट नकार. सध्या जर बघायला गेलं तर युद्धाचा चांगलाच भडका बघायला मिळत आहे. इराणने शेजाऱ्यांची माफी मागितली आहे परंतु ट्रम्प समोर झुकण्यास स्पष्ट नकार दिला. अमेरिका इराण युद्ध त्वरित थांबवले जावे. पुतिन यांनी केले आव्हान. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध त्वरित थांबवले जावे असे आव्हान या ठिकाणी करण्यामध्ये आले आहे. सध्या जर बघायला गेलं तर युद्धामुळे फक्त भारतच नव्हे तर संपूर्ण जगावरती मोठा परिणाम या ठिकाणी झालेला आहे. तसेच भारतातील शेतकऱ्यांना देखील मोठा फटका बसत आहे. जलजीवन मिशनच्या 25,061 योजना अपूर्णच. मंत्री गुलाबराव पाटील यांची कबुली. निधीच्या अभावामध्ये जलजीवन मिशनच्या राज्यातील तब्बल 25,061 योजना अपूर्ण असल्याची कबुली पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे. लाडकी बहीण योजनेमुळे आता महिलांना मिळणार कर्ज. मुख्यमंत्र्यांची घोषणा. महिलांचे आर्थिक सक्षमीकरण अधिक बळकट करण्यासाठी लाडकी बहीण योजनेला शासनाच्या इतर योजनांशी जोडण्याचा निर्णय हा घेण्यामध्ये आला आहे. सध्या जर बघायला गेलं तर सरकार महिलांना सक्षम करण्यासाठी आणि या ठिकाणी स्वावलंबी बनवण्यासाठी अत्यंत प्रयत्न करत आहे. लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करू नका. गॅस इंधनाच्या तुटवड्यावरती मुख्यमंत्र्यांनी मांडली भूमिका. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युद्धजन्य परिस्थितीमुळे देशात राज्यात गॅस आणि इंधनाचा तुटवडा होत असल्यासंदर्भामध्ये भूमिका मांडली असून लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करू नका असं स्पष्टपणे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.
बेकायदा कापूस बियाणांमुळे शेतकरी चिंताग्रस्त. बेकायदेशीर मार्गाने विकल्या जाणाऱ्या विनापरवाना एसटीबीटी कापूस बियाणांबाबत कृषी तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. आखाती संघर्षाचा भारताच्या कृषी निर्यातीला मोठा फटका. 11.8 अब्ज डॉलर्सचा व्यापार धोक्यामध्ये. सध्या जर बघायला गेलं तर आखाती संघर्षाचा भारताच्या कृषी निर्यातीला आता मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफी विरोधामध्ये झाकी मारू नका. वर्षानुवर्ष कर्जामध्ये बुडालेल्या शेतकऱ्याला 2 लाखांची किंमत काय असते विचारा. भाऊसाहेब डावकर यांनी असं म्हटलं असून सध्या जर बघायला गेलं तर नक्कीच आता कर्जमाफीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. शेतकऱ्यांना देखील कर्जमाफीची प्रतीक्षा होती. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना. जरी आता पीक विम्याचे पैसे खात्यावरती जमा होणार असले तरी अनेकदा तांत्रिक कारणामुळे काही शेतकऱ्यांचे पैसे अडकतात, जसे की बँक खात्याशी आधार लिंक नसणे, तसेच ई-केवायसी नसणे. त्यामुळे सध्या जर बघायला गेलं तर ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी तात्काळ ई-केवायसी करावी. तसेच ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर अशा शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करावे असे आवाहन आता करण्यामध्ये आले आहे. या 2 बाबींची पूर्तता असेल तरच खात्यावरती पैसे जमा होणार आहेत. राज्यातील लाखो रेशन कार्ड होणार बंद. 1 एप्रिलपासून रेशन कार्डच्या नियमामध्ये मोठे बदल होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता बऱ्याच लाभार्थ्यांचे या ठिकाणी रेशन कार्ड बंद होणार आहे. तसंच रेशन कार्डसाठी ई-केवायसी करणे अनिवार्य. खासगी कारखान्यांचे 500 कोटी रोखले. थकीत अनुदानाचा वाद पोहोचला सर्वोच्च न्यायालयामध्ये. सरकारी थकबाकी किंवा शासकीय शुल्काचा भरणा न केल्यास गाळप परवाना नाकारणाऱ्या राज्य सरकारने खासगी साखर कारखान्यांचे तब्बल 500 कोटींचे अनुदान अडकून ठेवले असल्याची माहिती. तर शेतकरी मित्रांनो, सध्या जर बघायला गेलं तर आता पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता 13 मार्च या दिवशीपासून जमा होत आहे. तसेच या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा देखील हप्ता लवकर जमा होण्याची शक्यता असून आता साधारणतः 8 ते 10 दिवसांमध्ये राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम देखील या ठिकाणी जमा होणार असल्यामुळे नक्कीच आता सरकारच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. अखेरकार सरकार देखील शेतकऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न करत असल्याचं बघायला मिळत आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नसेल तर अशांनी ई-केवायसी करून घ्या. आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करून घ्या. धन्यवाद.